नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातला वाद चिघळलाय। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं आता थेट कोर्टात धाव घेतली आहे। शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी याचिका केली आहे। पालघर जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरांमध्ये जनता दरबार घेऊन इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवत असल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय। याचिका दाखल करून घ्यायची की नाही यावर आज सुनावणी होणार आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, शिंदेंची शिवसेना आणि गणेश नाईक यांच्यातला वाद आता कोर्टाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। काय म्हणणं आहे याचिकाकर्त्यांचं, काय आरोप आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की गणेश नाईक हे त्यांच्या जनता दरबारामुळे चांगलेच प्रसिद्ध झालेले आहेत। ठाणे, नवी मुंबई तसेच पालघर जिल्ह्यांमध्ये त्यांचे जनता दरबार हे सतत घेतले जातात आणि त्याविरोधात आता शिंदे गटाने कुठे ना कुठे शड्डू ठोकल्याचं आपल्याला दिसून येते। त्यांनी थेट आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। किशोर पाटकर यांनी ही याचिका दाखल केली असून पालघर जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत जे पालकमंत्री आहेत ते जनता दरबार घेतात, सरकारच्या कामात हस्तक्षेप करतात आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवतात, अशा स्वरूपाचे गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आलेले आहेत। ऐन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे। तर मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणात दाखल करून घेते का किंवा मग काय निर्देश देते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।